वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आणि त्यांच्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देतोय. विक्रम टोळे हा खेळाडू ठरलाय या पहिल्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. वेल प्लेड विक्रम. चला तर बॅक टू द क्रिकेट मैदानामध्ये जाऊया. तिथे फिल्डिंग प्लेसमेंट सजवलेली आहे. पॉइंट कव्हर, शॉर्ट कव्हर आणि मिड ऑफ साइडला 30 सर्कलच्या आतमध्ये एक मिड ऑन आहे. ऑन साइडला एक मिड विकेट, एक स्क्वेअर लेग, त्यानंतर एक वाईडिश मिड विकेटला क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेला आहे. डीप मध्ये लॉंग ऑन. सामन्यामध्ये सुरुवात. गोलंदाज आहे स्वप्नीलचा पहिला बॉल अजयसाठी. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु थोडासा अजयसाठी खाली राहिला बॉल. लेग बॉलच्या स्वरूपामध्ये सिग्नल होतो अंपायर रुपेश सामंतांचा. म्हणजे अवंतर धावेने मात्र संघाचा श्री गणेश झालाय. टीमच्या धावसंख्येला सुरुवात. टीमची धावसंख्या स्कोर वरती 1. आजच्या दिवसातला, आजच्या स्पर्धेतला हा दुसरा सामना तुम्ही अनुभवताय. ओहो, बॅकफुटला जाऊन पूल केलाय क्षेत्ररक्षक आहे. वाह कॅच. सतीशने पकडला जाईल, तोही अजयचा. आणि आता अजय 0वरती बाद झालाय. सिल्वर डकचा शिकार ठरला अजय. बॅक टू द पॅव्हिलियन. धक्का क्रमांक पहिला लागतोय. टीम वेतलने स्पोर्ट्स आचरेवाडी या टीमला. काय फटका होता, परंतु क्षेत्ररक्षण तेवढं ताकदीचं होतं. सतीश बॉल पर्यंत धावला. टीमचा व्हाईस कॅप्टन आहे आणि जजमेंट चांगलं केलं सतीशनं. थोडासा अवघडला होता झेल घेण्यासाठी, परंतु तरी सुद्धा त्याने बॉल सोडला नाही आपल्या हातातून. त्याला माहिती आहे अजयची विकेट आपल्या टीमसाठी किती बहुमूल्य आहे, महत्वपूर्ण आहे ही त्याला जाणीव होती. त्यामुळे खूप चांगला झेल मिड विकेट क्षेत्रामध्ये टिपला. आता नवीन फलंदाज बॅटिंगसाठी महेश आला. महेश बॅटिंगसाठी. ओहो, चांगला ट्राय आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक अखेर लॉंग ऑनचा बॉल पर्यंत पोहोचणार. तोपर्यंत सिंगलने आपलं खातं उघडलं महेशनं आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती आता 2. 2 धाबा झालं. बॅकफुटला जाऊन एक चांगला कव्हर ड्राईव्हचा फटका, परत डायरेक्ट हिट. डायरेक्ट हिट करण्याचाही प्रयत्न झाला शॉर्ट कव्हरच्या क्षेत्ररक्षकाचा, परंतु वेस्टर्न भेदला नाहीये. त्यामुळे 1 रन पॅडीच्या खात्यामध्ये जाईल. पॅडीने सुद्धा सिंगलने आपलं खातं उघडलं आणि या सिंगल बरोबर संघाची धावसंख्या आता स्कोर बोर्ड होती 3. चांगली सुरुवात आहे स्वप्नीलची. कुठला रूम देत नाहीये मोठा फटका खेळण्यासाठी. शॉर्ट बॉल इनफिल्डच्या वरून एक मिड ऑफ आतमध्ये आहे, त्याचा फायदा घेतलाय अजयने आणि खूप चांगला ड्राईव्ह करत असताना महेशनं आणि खूप चांगला फटका इथं महेशच्या बॅटमधून. बॉल सीमारेषा पार येतोय महेशच्या बॅटमधून चौकार. ऑन द राईज खेळलेला फटका. टप्पा पडल्यानंतर चेंडूने थोडीशी उचली घेतली होती, तरी सुद्धा काय फटका सजवलाय ऑन दी अप. अगदी मिड ऑफच्या भरून. त्याला माहित आहे मिड ऑफ आतमध्ये आहे आणि मिड ऑफ आतमध्ये असल्या कारणाने त्याचा फायदा घेतला महेशनं. चौकार वसूल केलाय आणि या 4 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 7. आणखीन एक चांगला फटका इनफिल्डच्या भरून मारण्याचा प्रयत्न. 1 धाव इथे मिळताना दिसेल महेशला आणि या सिंगल नंतर ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या वेतलने स्पोर्ट्स आचरेवाडी टीम 1 गडी बाद 8 रन. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये धावा घेता आचरेवाडी टीम 1 गडी बाद 8. आता ओव्हर नंबर 2 मध्ये आलाय संदीप वीर.
खऱ्या दक्षिण टेनिस बॉल क्रिकेटचा एक सुपरिचित आणि सुप्रसिद्ध असा खेळाडू संदीप भुईर. पहिलाच बॉल कॅचेटचा कॉल आहे. विकेट किपर पोहोचण्याचा प्रयत्न होता परंतु त्याला हुलकावून देत बॉल चालला आता घोषांकी क्षेत्रामध्ये. डिक्लेअर झोन मध्ये घोषांकी क्षेत्राचा इशारा होतोय. खूप चांगली पंचांची भूमिका प्रसाद राजाध्यक्ष आणि त्याचबरोबर रुपेश सावंत सर ऑनफिल्ड पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. एक रन भेटते महेश लाडी सिंगलच्या मदतीने. आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 9 रन. महेश ऑन स्ट्राइक. ओहो बॅकफूटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न. बॅकची लीडिंग एज घेतली. कॉट बिहाइंड द विकेट आणि ते महेशला सुद्धा जावं लागेल. बॅटची लीडिंग एज घेतल्यानंतर खूप चांगला विकेट किपरचा एक नजराने आपल्याला पाहायला मिळाला. चांगला झेल टिपला. महेश चांगली बॅटिंग करत होता आपल्या टीमसाठी परंतु एक मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये परफेक्शन करू शकला नाही बॅट अँड बॉलचं. बॅटची वरची कडा घेतल्यानंतर बॉल विकेट किपरच्या हातामध्ये अपील झाली आणि ते अपील पंचाने उचलून धरले. क्वाड बिहाइंड विकेटच्या स्वरूपामध्ये महेश आउट. धक्का क्रमांक दुसरा लागतोय वेतलना स्पोर्ट्स आचरेवाडी या टीमला. 2 गडी बाद. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड ते आतापर्यंत 8-9 माफ करा. या स्पर्धेचे टेलिकास्ट तुम्ही पाहताय GTC युनिव्हर्सल बॉस ऑफ द क्रिकेट. ग्लोबल टेनिस क्रिकेट म्हणजे सुशील पाटील अँड कंपनी यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं टेलिकास्ट तुम्ही पाहताय. पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न उलट्या बाजूला लागला. बॉल चालला घोषांकी क्षेत्रामध्ये. तिथे सिंगल मिळेल. नवीन आलेला फलंदाज मारुती सिंगलने आपलं खातं उघडलं आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड ते 10. आज मारुतीचा वाढदिवस आहे. मारुती शिंगणचा वाढदिवस. ओहो पुन्हा एकदा बॅटची कडा. तिथे विकेट किपरने बॉल अडवला म्हणजे धाव येणार नाहीये. डॉट बॉलची गंती होईल. चांगलीच गोलंदाजी करतोय संदीप भुईर सेकंड ओव्हर मध्ये. आतापर्यंत 4 बॉल टाकून झालेत आणि 4 बॉल मध्ये धावा खर्च केलेले आहेत फक्त 2. एक विकेट त्याने घेतलाय. महेशला त्याने बाद केलाय. एक प्राइस विकेट त्याच्या खात्यामध्ये आहे. अप्रतिम गोलंदाजी संदीप भुईर यांची. ओव्हर पिच बॉल ड्राईव्ह केला. खूप चांगला फटका लाभ करत असताना सतीश मिड विकेटला. चांगली फिल्डिंग. एकच धाव ते मिळताना दिसेल पॅडीला मारुतीला आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती रन झालेत 11. शेवटचा बॉल शिल्लक 11 रन. 11ला 2. ओहो पुलरलिनचा बॉल होता. ड्राईव्ह केला आहे तिथे मिड विकेटचा क्षेत्ररक्षक परंतु त्याच्या अवाक्या बाहेर परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. बॉल अडवला जाईल तोपर्यंत सिंगल मात्र मिळते पॅडीला आणि या सिंगल नंतर ओव्हरची होते समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपलाय. या ओव्हर मध्ये धावा आलेल्या आहेत फक्त 4 आणि एक विकेट संदीप भुईरने प्राप्त केला म्हणजे 2 षटक संपले. धावा आहेत 2 गडी बाद. 12 आचरेवाडी टीम. बारा 6च्या सरासरीने धावा आल्यात. जास्त काही धावा आल्या नाही आहेत. जर ही मॅच जिंकायची असेल आचरेवाडी टीमला तर मात्र एक चांगलं टार्गेट सेट करावं लागेल. सतीश आला लास्ट ओव्हर मध्ये. संघाचा उपकर्णधार व्हाईस कॅप्टन बॉलिंग साठी. ओहो इथे ग्लान्स करण्याचा प्रयत्न. पायावरती आलेला बॉल. एक धाव तर घेतलेली आहे. बघूया अंपायर सिग्नल. रुपेश सामंतांचा इशारा तो लेग बायचा. या अवंतर संघानं अवंतर रन आता धावसंख्या पुढे जाते. स्कोर बोर्ड 13 आहे. 13-13. अजूनही 5 बॉल आहेत. 5 बॉल मध्ये कमीत कमी 10 ते 15 धावा पाहिजे. 15 धावा जरी आल्या तर एक चांगलं टार्गेट सेट होईल. नाहीतर रन बॉल इक्वेशन असलं तर त्यांच्याकडे सतीश आहे संदीप भुईर आहे. मध्ये बॅटिंग खोली जर पाहिली तर तुलसन टीमची भरपूर स्ट्रॉंग आहे. त्याच्यामध्ये धावा सफिशियंट नाही आहेत सेकंड धावामध्ये. ओहो इथे हुक केला. इथे मिळेल फक्त एकच धाव. 1
आणि या सिंगलला त्या टीमची धावसंख्या स्कोर बनवते 2 गडी बाद 14. सगळं सिंगल डबलचाच खेळ सुरू आहे. एकच चौकार तोही महेश बॅट मध्ये आला होता. त्याच्या व्यतिरिक्त कुठल्याही फलंदाजानं या मॅच मध्ये आतापर्यंत चौकार षटकार लगवलेला नाहीये. म्हणजे काय गोलंदाजी होते निनव देवी स्पोर्ट्स तुलसन टीमची. अगदी कंजूशी गोलंदाजी आहे. कुठलाही रूम नाहीये कोटापटका खेळण्यासाठी. ओहो बॅकफुटला जाऊन इथे कॅच हिटचा कॉल आहे. ओहो ते खूप चांगला झेल टिपलाय. खाऊ कॉर्नरच्या दिशेने आणि पॅडी महेश मारुती आता बाद होतोय. धक्का क्रमांक 3. विकेटचं पतन. अगदी लो स्कोरिंग मॅच होईल आता दाट शक्यता आहे. प्रेक्षकांना सुद्धा आता वाटते की ही मॅच अगदी लो स्कोरिंग होईल. कारण आतापर्यंत जर पाहिलं तर 13 रन आहेत, 3 विकेटचं नुकसान. आणि आतापर्यंत जर पाहिलं तर 3 बॉल संपले. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. नवीन फलंदाज आहे शुभम बॅटिंग साठी आला मैदानामध्ये. ओहो बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न. टायमिंग जुळलं नाहीये शुभमचं. एकच धाव. पॅडीने कुठलीही जोखीम घेतली नाही दुसऱ्या धाब्यासाठी. कारण पॅडीला मारायचं आहे. पॅडीला मोठे फटके मारायचे आहेत. शुभमच्या खात्यामध्ये 1 रन सिंगलनं आपलं खातं उघडलंय. आणि या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या आता स्कोर बनवती 14. शेवटचे 2 बॉल शिल्लक. आहेत. ओ कॅचेटचा कॉल आहे. पॉइंट आता क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली झेल सोडलाय. कॅचेस विन द मॅचेस. झेल सोडल्यानंतर 2 धावे ते कंप्लीट केले पॅडीनं. आणि या 2 रनच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या स्कोर बनवती 16. या इनिंगचा शेवटचा बॉल. ओहो फटका चांगला आहे. आणि तिथे खूप चांगला झेल स्कोर ऑफ द विकेट. डीप स्कोर लेगला टिपलाय. फलंदाज होईल पॅडी बाद. म्हणजे अशा पद्धतीने आता 4 विकेटचं नुकसान झाल्यानंतर टीमची धावसंख्या 16 आणि 17 धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये निनव देवी स्पोर्ट्स तुलसन टीमच्या समोर. चला लगेच टॉस साठी यायचंय. सचिन 17 धावांचं लक्ष आहे मॅच मध्ये. आता टीम हरल होते तुलसन टीमचे. लो स्कोरिंग मॅच. वेलकम बॅक. सहर्षाचं स्वागत सर्वांचं पुन्हा एकदा. कराड दक्षिण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोले आयोजित श्री ज्योतिर्लिंग चषक 2025 भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा पर्व क्रमांक 1. या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 15,000 व आकर्षक ट्रॉफी. द्वितीय क्रमांकासाठी रोख रक्कम 10,000 व आकर्षक ट्रॉफी माननीय आनंदा शिंगण साहेब आणि कैलासवासी लक्ष्मण मारुती जाधव यांच्या स्मरणार्थ माननीय अभिनाथ जाधव साहेब हनुमान नगर शिंगणवाडी यांच्याकडून हे बक्षीस पुरस्कृत केलेले आहे. त्यानंतर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 7,000 रुपये रोख व आकर्षक ट्रॉफी कैलासवासी अरुण विठ्ठल सिंगण यांच्या स्मरणार्थ अमोल गायकवाड यांच्याकडून पुरस्कृत केलेले आहेत. त्यांचेही आभार. त्यानंतर चतुर्थ पारितोषिक 5,000 रुपये रोख माननीय निवास बबन मोरे साहेबांच्या माध्यमातून हे बक्षीस पुरस्कृत केलेलं आहे. त्यांचेही आभार. त्याचबरोबर सर्व चषक सौजन्य म्हणजे संपूर्ण ट्रॉफीज या स्पर्धेमध्ये पुरस्कृत केलेले आहेत श्री निवड देवी ट्रॅव्हल्सचे अमोल अनिल लोटले शेट यांच्याकडून. चला घाई करा प्लीज. आश्रयवाडी फिल्डिंग लावून घ्या. चला तुलसन टीम तुमची सलामीची जोडी पाठवा. संदीप 17 धावांचं लक्ष. 17 टू बीन. 18 बॉल 17 रन. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाजासाठी श्रीमती वंदना भीमराव शिनगारे यांच्या स्मरणार्थ दीपक भीमराव
शिनगारे फौजी यांच्याकडून एक टेनिस बॉल क्रिकेटची बॅट ठेवण्यात आलेली आहे. उत्कृष्ट गोलंदाजीसाठी टेनिस क्रिकेटचे शूज माननीय ओंकार उत्तम चव्हाण विघ्नर टूर्स अँड ट्रॅव्हल्स प्रोप्रायटर यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेले आहेत. क्षेत्रसाठी ट्रॉफी आयुष्य कपाई फौजी आणि मालिकावीरासाठी एक एअर कूलर ठेवण्यात आलेला आहे. जनमन स्पोर्ट्स सिंगनवाडी या टीमच्या माध्यमातून हा मालिकावीराचा पुरस्कार येथे पुरस्कृत केलेला आहे. आणि यानंतर पुढच्या संडे मध्ये सुद्धा आम्ही एक स्पर्धा घेऊन येतोय. वेतालना स्पोर्ट्स आचरेवाडी या टीम कडून ती स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि ते स्पर्धेचं ठिकाण आहे क्रोमाच्या पाठीमागे बेलापूरचं ते क्रीडांगण. त्या क्रीडांगणावरती ती स्पर्धा संपन्न केली जाईल. दोन्ही मॅच कडे संदीप वीर आणि त्याच्या जोडीला रमाकांत आलाय. मुलींसाठी अजय षटक क्रमांक पहिले टाकण्यासाठी विकेट्स घ्याव्या लागतील तरच या मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतो. पहिलाच बॉल इथे ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. टप्प्यात पडल्यानंतर अजय संदीपसाठी हा बॉल खाली राहून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. त्यामुळे कनेक्शन झालं नाहीये, संपर्क झाला नाही संदीपचा. डॉट बॉल. ओहो दुसरा बॉल वेगवान टप्प्यापर्यंत आतमध्ये घुसला. इथेही पायावरती आढळला बॉल. इथेही धाव येणार नाहीये. म्हणजे लगातार 2 चेंडू अगदी अचूक टप्प्यावरती टाकलेले आहेत अजयनं. लेन बॉलचा वापर करत असताना अगदी गुडलेन स्पॉटवरती टप्प्यापर्यंत आतमध्ये येणारे बॉल इथे बीट केले संदीपला. बघूया आता तिसरा बॉल कसा रिॲक्ट दाखवतोय संदीप, कसा रिॲक्ट होतो या बॉलवरती हे आपल्याला बघायचंय. 17 धावा फक्त आहेत परंतु अजूनही संघाचा श्रीगणेशा झालेला नाहीये. बॉल वन लेफ्ट चांगलाच सोडून दिलाय, धावून दिले. त्यामुळे अंपायरचा सिग्नल होतो व्हाईट बॉल. अभ्यंतर धाबेने आता संघाचा श्री गणेश होताना पाहतोय. सिंगल खातं उघडलंय संघाचं. पुढचा बॉल अजय ओव्हर द विकेटने. हो शॉर्ट बॉल संदीप सोडणार नाही. शॉर्ट बॉलला याच तर चेंडूची प्रतीक्षा करत होता. पहिले 2 चेंडू अगदी लेंथ बॉल टाकले होते परंतु हा शॉर्ट ऑफ लेंथ अगदी टप्पा मागे ठेवला होता. बॅकफुटला जाऊन हॅमर केला बॉलला आणि बॉल सीमारेषा पलीकडे मिड विकेटच्या दिशेने ठोकला संदीपनं चौका. या 4 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड 6 रन. होतरू होतं कव्हर केल्याचा प्रयत्न. डीप मध्ये एक चांगली फिल्डिंग. बॉल अडवला जाईल तोपर्यंत 2 धाबे ते मिळत आहेत संदीपला आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड 7 म्हणजे अजूनही 10 धावांची आवश्यकता आहे. चौदा चेंडू आणि 10 रन. काय बुंद्यात टाकला होता बॉल. संदीप वीरची बॅटची बॅकलिप खाली आणण्याच्या अगोदरच यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात अजयनं. अगदी प्रचंड वेगाने दांडी गोल केली. पहिल्या विकेटचं पतन, पहिला धक्का टीम निनाय देवी स्पोर्ट्सच्या तुलसन टीमला लागला. संदीप वीर बाद. आता नवीन फलंदाज सतीश व्हाईस कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये. बाबा घे 7 अजूनही 10 करायचे 13 बॉल मध्ये. काय गोलंदाजी केली जाते. कसा बॉल अगदी खोलबट टप्प्याचा प्रचंड वेगाने टाकला होता. टायमिंगच भेटले नाहीये खाली आणण्यासाठी बॅट आणि ते परफेक्ट बुंदा, परफेक्ट यॉर्कर अजयच्या माध्यमातून. नवीन फलंदाजाचा सतीश. 13 बॉल मध्ये अजूनही 10 करायचे. या ओव्हरचा शेवटचा बॉल. खूप चांगली गोलंदाजी केली. एक चौकर वगळता अजयने चांगलीच गोलंदाजी केलेली आहे. तो बॉल शॉर्ट बॉल होता. ओहो वेगाने टाकलाय पण अपील केली जाते पंचांकडे परंतु
या अपीलला उत्तरच नाही आहे. प्रश्न केला होता अजय आणि त्यांचे संपूर्ण सवंगडी खेळाडून, परंतु आमचे पंच अगदी ठाम आहेत. त्याला माहिती आहे बॅटची कुठलीही एज लागली नाहीये. अपील तर जोरदार आहे, दबाव टाकण्याचा प्रयत्न होता, अपील फेटाळलेली आहे. म्हणजे डॉट बॉल ते समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला, धावा आहे स्कोर बोर्ड होती फक्त 7. आता 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत. बारा चेंडू आणि 10 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 12 बॉल 10 रन. ओव्हर नंबर 2 मध्ये आता गोलंदाजीसाठी गोलंदाज सचिन, गोलंदाज कोण? सतीश आहे बॉलिंगसाठी. पहिलाच बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न, इथे प्रयत्न फसलाय कारण गती काढली होती या बॉल वरती. अगोदरच मन बनवलं रमाकांत. बॅटचा चेहरा लवकर क्लोज केला, त्यामुळे बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल आलाय पहिला सतीशचा. आता 11 बॉल मध्ये 10 रनची गरज आहे. ओहो, स्टेप आउट करत असताना कबरच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न, इथे डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी आता सतीश करतोय. असे डॉट बॉल जर आले तर मात्र दबाव वाढला जाईल तुलसन टीम वरती. आता 10 बॉल 10 रन, रन बॉल इक्वेशन झालं या मॅच मध्ये. लगातार 2 चेंडू डॉट टाकला सतीशनं, दबाव वाढवलाय. हो, आणखीन फुटवर्क नाही रमाकांतचं. बॅकफुटला जात असताना ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु तिन्ही बॉल जर खेळण्याचा प्रयत्न केला रमाकांतनं, परंतु त्या तिन्ही बॉल मध्ये रमाकांतचं फुटवर्क आपल्याला पाहायला मिळालं नाहीये. क्रिकेटमध्ये मराठीमध्ये पद लालित्य असा शब्द आहे, ते दिसलं नाहीये. आता मात्र हवेत खेळला बॉल, इनसाइड आउट. 1 रन पूर्ण. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न, 2 धाबे ते पूर्ण होत आहेत. थोडीशी खराब फिल्डिंग. 2 धाबे ते मिळत आहेत रमाकांतला आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 9, म्हणजे आता करायचे आहेत 8 रन 8 बॉल मध्ये. हो, ड्राईव्ह केला पहिली धाव वेगाने. आता सतीश मात्र रिस्क घेणार नाहीये. एकच धाव मिळते आणि या सिंगलने आता टीमची धावसंख्या पुढे जाते. स्कोर बोर्डवरती रन आहे 10. आता 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 7 धावांची आवश्यकता आहे. असं वाटलं होतं की एकेकाला पहिल्याच ओव्हर मध्ये सामना संपेल, परंतु नाहीये. क्रिकेट हा अद्भुत खेळ आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये काही शक्य आहे, अशक्य नाहीये. 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, खराब फिल्डिंग. खराब फिल्डिंग झाली. 1 धाव होती तिथे 2 धाव आल्या आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 12, म्हणजे आता 6 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा करायच्या विजयासाठी तुलसन टीमला 5. 6 बॉल 5 धावांची आवश्यकता. चला, आश्चर्यवादी टीम तुम्ही वेळ जास्त घेता, थोडासा फास्ट केला कारण आपल्याला भरपूर मॅचेस कव्हर करायचे आहेत आणि तुम्हाला माहिती आहे 6 वाजता सूर्य अस्ताला जातो, 6 नंतर बॅड लाईट होते, त्याच्यामुळे थोडासा स्पीडअप घ्यायचा आहे. आश्चर्यवादी टीम 6 बॉल 5 धावांची आवश्यकता. आम्हाला सुद्धा वाटलं होतं की एकाच ओव्हर मध्ये मॅच संपेल. चला, वरेकरवाडी टीमचा कॅप्टन आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचं व्यासपीठाकडे. बरोबर 11 वरेकरवाडी आपला कॅप्टन पाठवा. अभी फ्रॉम द बॉडी केल्याचा प्रयत्न. मी मगाशी उल्लेख केला, रमाकांतचे पाय चालत नाही आहेत कारण क्रिकेटमध्ये मित्रांनो असा नियम नाही आहे की समीर आता 5 बॉल मध्ये करायचे आहेत, अजूनही 5 रन. बॉल तुमच्यापर्यंत येणार नाहीये तर बॉलच्या लाईन पर्यंत तुम्हाला पोहोचावं लागेल.
हे क्रिकेटचे नियम आहेत. नियम नाही तर क्रिकेट खेळाचं एक यंत्र आहे. त्यामुळे फुटवर तुम्हाला दाखवावं लागेल, पाय हलवावे लागतील. पहा तिथेही आणखीन एक डॉट बॉल, आणखीन एक डॉट बॉल. काय कंडिशन वर खेळतोय रमाकांत. मॅच मध्ये आता थोडीशी ट्विस्ट बनत चाललेली आहे. इथून आता पलटवार करायला सुरुवात केलेली आहे वेतन स्पोर्ट्स आतिरेवाडी या टीमने. कारण 4 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता आहे. कंपल्सरी धावा काढायच्या आहेत 5. कारण कंपल्सरी टार्गेटचे हा स्पर्धेतला नियम आहे. पुन्हा एकदा जागेवरून खेळण्याचा प्रयत्न आणि ते रमाकांत जावा. खरोखर अक्षरशः रमाकांत कंटाळला होता बॅटिंगला. ही विकेट सॅक्रिफाईस केलेली आहे त्यानं. आणखीन एक डॉट बॉल स्टंपिंग विकेटनं आता रमाकांतला जावं लागतं मैदानाच्या बाहेर. धक्का क्रमांक इथे 3रा लागतोय. रमाकांत आउट. आता 3 बॉल मध्ये 5 करायचे आहेत. व्हॉट अ मॅच. नवीन फलंदाज स्वप्नील आता बॅटिंग साठी चाललाय. रमाकांतचा जर विचार केला तर रमाकांतनं किती डॉट बॉल खाले? 5 चेंडू डॉट खालेले आहेत. स्वप्नील बॅटिंग साठी आता सज्ज. 3 बॉल मध्ये 5 धावांची आवश्यकता. मॅच बनत चाललेली आहे. पण क्रिकेटमध्ये मित्रांनो असं कुठलंही टार्गेट तुम्हाला विजयाची गॅरंटी देणार नाही. किंबहुना विजयाची गॅरंटी देणारा स्कोर अजूनही क्रिकेट विश्वामध्ये तयार झालेला नाही आहे. त्यामुळे या धावा काढाव्याच लागतील. फुलरलेचा बॉल कॅच इटचा कॉल आहे. अजय आता बॉलच्या खाली आणि खूप चांगला जजमेंट करत असताना जेल टिपलाय. आता खरी मॅच बनलेली आहे. 2 चेंडू 5 धावांची आवश्यकता. स्वप्नील परतला आता मैदानाच्या बाहेर. 0 वरती बाद. वरेकरवाडी आपला कर्णधाराला इकडे स्टेजकडे पाठवा. वरेकरवाडी एक चेंडू 5 रन. 1 चेंडू 5 धावांची आवश्यकता. आणि हा उडवलेला चेंडू आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण समीराच्या माध्यमातून शुभयाच्या माध्यमातून आणि आचरेकरवाडी आचरेकरवाडीने जिंकला आहे. काय फटका होता सतीशा. परंतु काय फिल्डिंग होती तिथे आचरेवाडी टीमची. अगदी झोकून दिले होते बॉल अडवण्यासाठी. बॉल अडला आणि तो सामना सुद्धा जिंकला. चला टॉस साठी